ही सगळी सूत्रांची माहिती आहे। आपण लोकसभेला देखील असंच म्हणत होता की आम्हाला 7 जागा मिळणार आहेत, आम्हाला 13 जागा मिळाल्या। विधानसभेला देखील आपण सूत्रांकडून माहिती घेतल्यानंतर असं म्हणत होतं की आम्हाला 50 ते 60 जागा मिळणार आहेत। आम्ही 81 ठिकाणी लढलो। तसंच तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र असेल, दोन्ही पक्ष एकामेकाला सन्मान देऊन, मान सन्मान देऊन तिकिटाचं वाटप करतील। नाही, ही माहिती जरी असेल तरी ती सांगायची नसते। त्याच्यामुळे योग्य तो मान सन्मान नक्की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होईल, जिल्हा परिषदेमध्ये होईल, पंचायत समितीमध्ये होईल। कुठेही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही। आणि हे सुतोवाच स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलेत आणि शिंदे साहेबांनी देखील केलेत। या बैठका नाही आहेत। आज दिवसभर मी पाली निवासस्थानी आहे म्हटल्यानंतर माझ्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद गटनिहाय माझा वेळ मागून घेतलेला होता। ही जी आपल्याला गर्दी दिसते हे जिल्हा परिषद गटातले कार्यकर्ते मला भेटायला आलेले आहेत। मला असं वाटतं की हे चित्र तुम्ही जिल्ह्याला दाखवावं, हे चित्र प्रत्येक ठिकाणी राहणार आहे। मी काय सांगितलं, हे निवडणुकांच्या बैठकाच नाही आहेत। मी आज पूर्ण दिवस रत्नागिरीमध्ये असल्यामुळं, या ऑफिसमध्ये पालीच्या असल्यामुळं पदाधिकाऱ्यांनी माझी वेळ मागितली की प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या संवादासाठी अर्धा तास द्या। तर 11 बैठका आज सकाळपासून ठरलेल्या, त्यातल्या 5-6 बैठका झाल्या। प्रत्येक बैठकीला प्रमुख पदाधिकारी 200 ते 250 उपस्थित आहेत। असा जर 11 बैठकांचा आढावा जर घेतला तर आज मी इथं बसून 3 ते 3.5 हजार माझ्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहे। लोकांनी सिंघम म्हटलं पाहिजे। सिंघम पिक्चर जर बघितला असेल तर लोकांनी सिंघम म्हटलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की त्यांच्या वक्तव्यावर मी बोलून त्यांना काही मला मोठं करायचं नाही। त्यांना रत्नागिरीतली जनता काय आहे, किती सुज्ञ आहे, हे 4 वेळा कळलेलं आहे। सारखं उदय सामंतला खड्ड्यात घालणार आहे, उदय सामंतला खड्ड्यात घालणार आहे। व ज्या रत्नागिरीच्या मतदारांनी त्यांना 4 वेळा पराभूत करून पॅक करून टाकले, त्यांनी माझ्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही। आणि म्हणून मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की कोणावर टीका करायची, जो आपल्या तोडीचा असतो, जो आपल्याबरोबर लढायला सक्षम असतो, जो आपल्याबरोबर कधीतरी जिंकलेला असतो, अशाबरोबर लढण्यामध्ये मजा आहे। आपली टाईम वेस्ट करायचं, एनर्जी वेस्ट करायची, त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलू नका, अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या आहेत। ते जेवढं बोलतील तेवढी आपली मतं वाढतील, हे देखील त्यांना सांगितलेलं आहे। आणि शेवटी काही लोक डिप्रेशनमधनं बोलत असतात, त्यांना बोलू दे। ते बोलल्यामुळे काय माझ्या अंगाला काही जखमा झालेल्या नाहीत, त्यांनी बोलत राहावं। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्यासारखं कुणी वागू नये, हे स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। ते आमच्या लोकांना देखील लागू आहे, ते भाजपच्या लोकांना देखील लागू आहे, जे NCP शरद पवार अजितदादांबरोबर आहेत त्यांना देखील लागू आहेत। आणि म्हणून काल मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील मी सांगितलं की मी वेळ पडली तर स्वतः रवी धनगेकरांना भेटेन, नक्की त्यांची अडचण काय, शंका काय ती विचारून घेऊन शिंदे साहेबांशी बोलेन। परंतु महायुतीमध्ये वाद असणं हे अयोग्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे। सरकारवर बोट जरी ठेवलेलं असलं तरी पोलीस यंत्रणा त्या गुन्हेगाराला शोधून नक्की काढणार आहे। तो गुन्हेगार कुठच्या पक्षाचा आहे, तो गुन्हेगार काय करत होता, याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही। ज्या मुलीवर, ज्या डॉक्टरवर हा अत्याचार झालेला आहे आणि त्याच्यानंतर तिची आत्महत्या झालेली आहे, त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। जसं रत्नागिरीमध्ये मध्ये काहीतरी चिपळूणच्या बाबतीतली बातमी आली, आम्ही तात्काळ कुठेतरी ते आध्यात्मिक सेनेचे होते, मी स्वतः अजय महाराज म्हणून जे आमचे आहेत, अक्षय महाराज, त्यांच्याशी बोललो, त्यांना पक्षातनं काढून टाकलं, पोलिसांना फोन करून सांगितलं जे योग्य आहे ती कारवाई झाली पाहिजे। त्याच्यामुळे अत्याचार ज्यांनी केला आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। साहेब, सगळे महाभारत चालल्यात रस्त्यावरून चाललेलं, रस्त्याच्या खड्ड्यावरून, मुंबई गोवा असेल, गिर्या नागपूर असेल, रत्नागिरी खरोखर आता रस्त्यांचा बाबत आपण मंत्री पालकमंत्री बोलायला, तर आज काय अवस्था आणि वस्तुस्थिती काय, भविष्यात काय? नाही, मला तर या बाबतीत असं वाटतं की याची भूमिका शासनाची तुम्ही मांडली पाहिजे। काल संध्याकाळी 7 वाजता देखील रत्नागिरीमध्ये पाऊस पडला। काय करायचं एकदा तुम्ही जर सांगितलं तर बरं होईल। काल संध्याकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत पाऊस पडतोय, डांबरीकरण करायला वाव देखील मिळत नाही, अशी नैसर्गिक परिस्थिती आहे। पण 1 महिन्यामध्ये ह्याच्यावर सगळे मार्ग निघतील आणि सगळे रस्ते चांगले होतील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।